नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SPI साठी जी ऑनलाईन सिरीज आपण चालू केली आहे त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचं स्पेक्ट्रम अकॅडमी तर्फे हार्दिक स्वागत. आज आपण या सिरीज मध्ये फिजिक्सचा एक इम्पॉर्टंट लेसन बघणार आहोत आणि ज्यावर खूप सारे क्वेश्चन्स प्रिव्हियस इयर्स विचारले गेलेले आहे ते म्हणजे ग्रॅव्हिटेशन. सो ग्रॅव्हिटेशन तुम्हाला माहिती आहे की आपली अर्थ, मून, सन हे ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन असतं या सगळ्यांमध्ये, त्याच्यामुळे हे एकमेकांभोवती काय करतात, रोटेशन करतात. बट हे ग्रॅव्हिटेशन नेमकं असतं काय? मग ग्रॅव्हिटेशन मुळेच आपल्याला वेट आहे का? आपण इथं उभं कशामुळे आहोत? किंवा वेट आणि मास यांच्यामध्ये नेमकं डिफरन्स काय आहे? या सगळ्या गोष्टी आपण या लेक्चर मध्ये जाणून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. सो पुन्हा एकदा स्पेक्ट्रम अकॅडमी तर्फे चालू केलेल्या ऑनलाईन सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. सो आज आपण लेक्चर बिगिन करू. सो माय नेम इज इंद्रजीत श्रीवास्तव. आय एम अ फिजिक्स फॅकल्टी at the Spectrum Academy and I will be teaching you the gravitation and what is the root cause of gravitation and what is the effect of gravitation that will be studied in today's lecture. So here we start the session. First of all, फोर्स इन स्पेस. आपल्याला माहितीये की या स्पेस मध्ये काहीतरी फोर्स आहे. मग या फोर्स मुळेच प्लॅनेट्स एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, सॅटेलाइट्स एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, किंवा आपण पण आहे, आपण पण या पृथ्वीवर एकदम स्टेबलाइज उभे आहोत. तर काहीतरी फोर्स आहे, काहीतरी अट्रॅक्शनचा फोर्स आहे, काहीतरी पुल आहे पृथ्वीकडून, म्हणून आपण एकदम स्टेबलाइज्ड उभे आहोत. सो ते फोर्सेसचा आपण अभ्यास याच्यामध्ये करणार आहोत. सो सर्वप्रथम कोणता पण फोर्स किंवा कोणती पण गोष्ट आपण जेव्हा शिकतो त्याच्या आधी आपल्याला त्याचं रेझिस्टन्स माहित पाहिजे किंवा त्या मोशन साठी होणारं एक अपोजिशन. सो सगळ्यात मेन असं अपोजिशन म्हणजे मास. मास म्हणजे काय आहे? आपण म्हणतो की मास जेवढं जास्त मास असेल तेवढं जास्त मोशनला अपोजिशन तयार होईल. सो एक्झॅक्टली मास काय आहे आणि एक्झॅक्टली वेट काय आहे? मास आणि वेट मध्ये काही डिफरन्स आहे का दोन्ही सेम आहे? नेमकं कसं व्हेरिएशन होत राहतं मास आणि वेट मध्ये की प्लेसेस चेंज केल्यावर? सो ते आपण या लेक्चर मध्ये आज स्टडी करणार आहोत. सो सर्वप्रथम वी विल स्टडी द व्हॉट इज मास. हिअर व्हॉट आय हॅव रिटन हिअर, मास इज अ मेजर ऑफ द अमाउंट ऑफ मॅटर इनसाइड अन ऑब्जेक्ट. इट इज युजली मेजर्ड इन किलोग्राम्स, अब्रिव्हिएटेड ॲज kg. सो एखाद्या वस्तूमध्ये किती मॅटर आहे, किती मॅटर इन्क्लूड केलेला आहे, त्या मॅटरचं अमाऊंट म्हणजे असतं त्याचं मास, की अमाऊंट ऑफ मॅटर एखाद्या बॉडीमध्ये, ऑब्जेक्ट मध्ये. सो त्याला आपण म्हणू शकतो मास. मग मास जस की बघा, इथं आपण एक एलिफंट घेतलाय आणि ते एक माऊस घेतलाय. एलिफंट खूप जास्त मॅटर आहे, सो त्याचं मास खूप जास्त राहील. आणि जो आहे हा उंदीर किंवा आपण म्हणू याला माऊस, एकदम छोटासा आहे, सो मॅटर खूप कमी, सो याचा मास काय राहील, कमी राहील. सो आपण इथं लिहू शकतो an elephant has a greater amount of matter than a mouse. ओके, सो या पद्धतीने आपण मासचा स्टडी करू शकतो. आता इथं मी एक अर्थ घेतलेली आहे आणि इथं एक मार्स घेतलेला आहे. सो मंगळ ग्रह आणि इथं पृथ्वी आहे. सो अर्थ अँड मार्स, टू आर द डिफरंट थिंग्स. नाउ अर्थवर मी एक माऊस घेतलेला आहे आणि सिमिलरली मार्सवर पण एक माऊस आहे. बट मास म्हणजे काय राहतं, अमाऊंट ऑफ मॅटर. तोच माऊस मी अर्थवर ठेवला आणि सेम माऊस मी कुठे ठेवला, की मार्सवर जाऊन ठेवला. सो सेम माऊस मी तिकडे घेऊन गेलो. सो त्याच्या अमाऊंट किंवा त्याच्या मॅटरच्या अमाऊंट मध्ये काही चेंज होईल का? नाही होणार. सो म्हणजे ज्याला आपण म्हणतो अमाऊंट ऑफ मॅटर, तो चेंज होणार नाही. तो पृथ्वी असो किंवा मार्स असो किंवा अजून कोणता वेगळा ग्रह असो, सेम ऑब्जेक्ट मी तिकडे जाऊन जर ठेवतोय, सो त्या ऑब्जेक्टचं जे कॉम्पोजिशन आहे मॅटरचं ते तेवढंच राहणार. कॉम्पोजिशन तेवढंच राहणार आहे म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर तेवढंच राहणार आहे. अमाऊंट ऑफ मॅटर तेवढंच राहणार आहे म्हणजेच त्याचं मास काय राहणार आहे, सेम राहणार. सो ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जर आपण प्लॅनेट टू प्लॅनेट जरी वरी केलं आणि एखादे ऑब्जेक्ट घेऊन गेलं तर त्या ऑब्जेक्टचं मास युनिव्हर्सल कॉन्स्टंट असतं, ते कधी चेंज होत नाही, कारण ते अमाऊंट ऑफ मॅटर असतं. मॅटरचा अमाऊंट कधी चेंज होत नाही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर. सो सेम इथं मी गोष्ट लिहिली की याचा मास इथं एवढं होतं 5.97 into 10⁻24 kg. सिमिलरली इथं मार्सवर त्याचा मास
0.64 into 10⁻24 kg आपल्याला दिसतंय. But what is that? So this is not exactly mass. This is this is the mass of the earth, that is approximately so हे mass earth आहे. earthचा mass किती? 6 into 10⁻24, that is 5.97 into 10⁻24 kg. हे earthचा mass आहे, एवढी मोठी earth आहे. आणि इथं जर आपण मास बघितला, मासचा तो 0.64 into 10⁻24 kg हे याचा मास आहे. म्हणजे याचा मास खूप जास्त आहे, याचा मास कमी. आता त्याच्यावर जर मी उंदीर ठेवला, उंदीराचा मास मी किती मेजर केला? 0.04 kg उंदीर. इथं पण उंदीराचा मास किती? 0.04 kg. म्हणजे उंदीराचा मास चेंज झाला का? प्लेस चेंज झाली, प्लेसचा मास चेंज झाला, पण याचा मास चेंज झाला का? नाही, कारण सेम उंदीर आपण इकडून तिकडे नेलेला आहे. सो मास जे असं एक युनिव्हर्सल कॉन्स्टंट असतं, हे तुम्हाला या गोष्टी माहित पाहिजे. सो Earth's mass is about 10 times greater than the mass of the Mars, but the mass of the mouse remains the same on both the planets. ही खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे की ते अमाऊंट काय असतं? सेम असतं. ओके, सो मुव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द वेट? आता एक असतं मास आणि एक असतं वेट. सो वेट म्हणजे काय आणि मास म्हणजे काय? दोन्ही डिफरंट थिंग्स आहे. ओके, सो बोथ थिंग्स आर द डिफरंट. सो आता पहिली गोष्ट, वेट म्हणजे काय? वेट म्हणजे काय? वेट इज द फोर्स, वेट इज द फोर्स ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट ड्यू टू ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीमुळे ऍक्ट होणार फोर्स म्हणजेच काय येते? वेट. म्हणजेच आपण त्याला काय म्हणू? वेट म्हणू. सो व्हॉट इज द वेट? एक फोर्स ऍक्ट होतोय ग्रॅव्हिटीमुळे. एखादा ऑब्जेक्ट आपण ठेवला, एखादा मॅटर आपण ठेवला, तर त्या मॅटरवर एक ग्रॅव्हिटी नावाचा फोर्स ऍक्ट होतो आणि तो फोर्स म्हणजे त्या गोष्टीचा वेट झाला, त्याला आपण वेट म्हणू शकतो. सो बेसिकली वेट इज डिफरंट अँड मास इज डिफरंट. मास पूर्ण डिफरंट कन्सेप्ट आहे, वेट इज ऑल्सो व्हेरी डिफरंट कन्सेप्ट. सो हियर व्हॉट आय हॅव रिटन हियर, इट इज मेजर्ड इन द न्यूटन बिकॉज एक फोर्स आहे नेम्ड आफ्टर द मॅथमॅटिशियन अँड फिजिसिस्ट आयझॅक न्यूटन. सो बेसिकली इथं नीट लक्ष द्या. इथं अगेन आपण एक अर्थ घेतली, इथं मार्स आहे, इथं उंदीर सेम आहे. माऊसचं इथं वेट आपल्याला दिसेल 0.40 न्यूटन, पण इथं माऊसचं वेट दिसेल 0.16 न्यूटन. मास सेम होता, पण आता वेट आपण मेजरमेंट वेगळं केलं. म्हणजे हे कशामुळे चेंज झालं की त्याच्या एन्व्हायरमेंटमुळे. एन्व्हायरमेंटमुळे म्हणजेच काय की प्रत्येक ऑब्जेक्टला जे ग्रॅव्हिटी, अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड वेगळं आहे, मार्सचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड वेगळं आहे, आणि त्या वेगळ्या ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलमुळे दोघांचा वेट काय झाला? वेगळा झाला. हालाकी त्या दोघांचा अमाऊंट ऑफ मॅटर सेम होत होता, पण ग्रॅव्हिटेशनल फील्ड वेगळी दोघांकडे, म्हणून त्यांचा वेट काय झाला? वेगळा झाला. सो द वेट ऑफ ऑब्जेक्ट चेंजेस डिपेंडिंग ऑन हाऊ मच ग्रॅव्हिटी इज ऍक्टिंग अपॉन अन ऑब्जेक्ट. किती ग्रॅव्हिटी एखाद्यावर ऍक्ट होते त्याच्यावर ही गोष्ट काय इम्पॉर्टंट. सो ग्रॅव्हिटी, मग व्हॉट इज ग्रॅव्हिटी? ग्रॅव्हिटी म्हणजे काय? सो इट इज अ फोर्स दॅट कॉजेस द प्लॅनेट टू पुल नियर बाय ऑब्जेक्ट्स टुवर्ड्स इट्स सेंटर. सो इथं बघा, हे एक सूर्य आहे आणि एक प्लॅनेट आहे. सूर्य काय करतो? याला आपल्या सेंटरकडे खिचण्याचा प्रयत्न करतो. हा पण या सूर्याला आपल्या सेंटरकडे खिचण्याचा प्रयत्न करतो, बट सूर्य तिथं जाऊ शकत नाही कारण सूर्याचा मास खूप जास्त आहे. पण हे प्लॅनेट इझिली याच्या भोवती कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतं, सेंटरकडे जाऊ शकतं. का बरं? कारण त्याचा मास याच्या कम्पॅरेटिव्हली थोडं स्मॉल. सो या दोन मध्ये जो फोर्स राहतो त्याला म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याला काय म्हणायचं? ग्रॅव्हिटीचा फोर्स. सो इट इज द फोर्स दॅट ऍक्टेड अपॉन द बॉडी, आणि त्या बॉडीला तो त्याच्या एखाद्या गोष्टीचे सेंटरकडे अट्रॅक्ट करतो. सो दॅट्स व्हॉट आय हॅव रिटन हियर. इट इज द फोर्स दॅट कॉजेस द प्लॅनेट टू पुल अ नियर बाय ऑब्जेक्ट्स टुवर्ड्स इट्स सेंटर. सेंटरकडे एखादा ऑब्जेक्ट जायला पाहिजे, त्या गोष्टीला आपण काय म्हणतो? फोर्स म्हणतो. कोणता फोर्स म्हणतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेंटरकडे अट्रॅक्ट. मी इथं उभा आहे, का बरं मी उभा आहे? मी का बरं इथं फ्लोटिंग मध्ये नाही? कारण इथं जे आपली अर्थ आहे, अर्थचं सेंटर खाली, ते खालचं जे सेंटर आहे मला ते पुल करतंय. कारण मी एक कोणता पण ऑब्जेक्ट असं वरती जर फेकला तर तो खालीच का बरं जातोय, वरती का बरं जात नाही? कारण मी वरती जर फेकला तर त्याला पुल डाऊन, पुल खाली कोण ओढतंय? सेंटर. कशामुळे? एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि तो फोर्स त्याला खाली ओढतोय, आणि म्हणून त्याला आपण काय म्हणू? ग्रॅव्हिटी असं नाव देऊन टाकलं. ओके, सो हाऊ डज ग्रॅव्हिटी ऑन अर्थ कम्पेअर? कशी आपण कम्पेअर करू शकतो? सो बघा, आता इथं हे मार्स आहे, अर्थ आहे, ज्युपिटर आहे. इथं काहीतरी ग्रॅव्हिटेशनल कॅपॅसिटी याची ग्रॅव्हिटी थोडी कमी,
याची ग्रॅव्हिटी थोडी जास्त आहे आणि याची ग्रॅव्हिटी सगळ्यात जास्त आहे. का बरं? कारण याचा मास सगळ्यात जास्त आहे, याची अट्रॅक्शन पॉवर जास्त असणार, याची अट्रॅक्शन पॉवर याच्यापेक्षा थोडी कमी असणार, याची अट्रॅक्शन पॉवर याच्यापेक्षा एकदम कमी असणार. So that's what I have written here. The strength of gravity, also known as the gravitational field strength on Earth, is just under 10 Newton per kg. So ही स्ट्रेंथ लिहिली. स्ट्रेंथ म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. स्ट्रेंथ म्हणजे काय? एक पेन मी वरती फेकला तर तो ज्या स्पीडने खाली येतो सो त्याला काहीतरी ऍक्सेलरेशन भेटतोय, तो असं पटकन एकदम खाली येतोय. तर ऍक्सेलरेशन सरफेसवर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच न्यूटन पर केजी. पृथ्वीच्या सरफेसवर, पृथ्वीच्या वेगवेगळ्या जागी वेगवेगळं असतं ते, पण या सरफेसवर आता 9.8 म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपण त्याला 10 घेऊ शकतो. तसं ते जे कॉन्स्टंट आहे मार्सला थोडं कमी आहे 4 आणि इथं डायरेक्ट 25 आहे. सो या काही थिंग्स इम्पॉर्टंट आहे. सो हे झालं ग्रॅव्हिटेशनल फील्ड स्ट्रेंथ झाली एखाद्या गोष्टीची खूप जास्त स्ट्रेंथ. So that is about the double what it is on the Mars and less than half what is on the Jupiter. So हे या गोष्टी सांगितल्या की याचं ग्रॅव्हिटी सगळ्यात जास्त राहणार आहे. मग आता याचं कसं इफेक्ट होतं बघा, आणि म्हणून मी विचार केला की वेट हा बरोबर एक प्लेस वाईज चेंज होत आहे, म्हणजे प्लेस वाईज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट चेंज होतं, ग्रॅव्हिटेशनल फील्ड स्ट्रेंथ चेंज होती एखाद्या गोष्टीची, मास तर सेम राहतं, आणि म्हणून वेट इक्वल्स टू मास इंटू ग्रॅव्हिटेशनल स्ट्रेंथ, दॅट इज मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. सो इथं मी वेटचा फॉर्म्युला मास इंटू ग्रॅव्हिटेशनल फील्ड स्ट्रेंथ असं लिहिलेला आहे. सो लेटेस्ट कॅल्क्युलेशन करू आपण की हाऊ मच डज 0.04 kg माउस weigh on the earth if the planet's gravitational field strength is 10 Newton per kg. So weight म्हणजे नॉर्मल रिएक्शन दाखवणार वेट कसं आहे, मास किती होता 0.04 इंटू फील्ड स्ट्रेंथ होती 10, सो 0.4 न्यूटन. सो हे झालं या उंदीराचं किंवा त्या उंदराचं म्हणण्यापेक्षा त्या माऊसचं वजन अर्थवर आता एवढं झालं. आताशी आपण सो मास वेगळं होतं, केजी आपण जे मेजर करतो ते वेगळं आहे. सिमिलरली इथं आपण काय काय शिकलो बघा, इथं जर आपण बघितलं तर याचा वेट किती आला 0.4 न्यूटन आणि मासवर त्याचा वेट किती आला 0.16 न्यूटन. का बरं? मास एवढा होता पण फील्ड स्ट्रेंथ काय होती 4, सो 4 16, दोन संख्येनंतर पॉईंट, सो 0.16. इथं वेट वेगळं, सो इथं वेट जास्त आहे तिथं वेट कमी, कारण तिथं ग्रॅव्हिटेशनल फील्ड स्ट्रेंथ कमी. सो बघा, द ग्रॅव्हिटेशनल फील्ड स्ट्रेंथ ऑन मार्स is only about 40% of Earth's surface gravity. So the mouse weighs less on Mars than on Earth, but its mass remains the same. हे खूप इम्पॉर्टंट. म्हणजे मी आता इथं उभा पृथ्वीवर, सो माझं मास तेच आहे. मी जर मंगळावर गेलो रिसर्च करायला तर तिथं पण माझा मास तेच राहणार, बट माझं इथं वजन जेवढं आहे, सपोज माझं इथं वजन 65 kg, तिकडे जाऊन ते 65 kg नाही राहणार, तर ते खूप कमी राहील. सो ते 40 kg 45 kg काही पण असू शकतं, पण 60 kg नाही राहणार. सो इथं माझं वजन जास्त राहील, तिथं माझं वजन कमी राहील, तिथं मी स्वतःला अजून हलकं महसूस करू शकतो. सो या काही थिंग्स इम्पॉर्टंट आहे. ओके, सो आता आपण बघू की न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, की न्यूटनने आपल्याला एक लॉ सांगितला, तो ग्रॅव्हिटेशनचा कोणता लॉ आहे आणि त्या ग्रॅव्हिटेशनच्या लॉ मध्ये नेमकं आपल्याला काय करायचंय ते आपण बघूया. सो न्यूटनचा लॉ बघू, जस्ट अ मिनिट. ओके, so let us study the things. Okay, so gravitational acceleration, and after that just a minute, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन बघायचंय अँड ग्रॅव्हिटेशनल फील्ड पण आपल्याला बघायचंय. सो व्हॉट आर द डिफरंट थिंग्स इन दॅट वी हॅव टू स्टडी ईच अँड एव्हरीथिंग. Okay, so let us consider the things.
लक्ष द्या इकडं. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन, ग्रॅव्हिटेशनल फील्ड स्ट्रेंथ अँड डिफरंट थिंग्स. फर्स्ट आपण बघू आता इथं. फर्स्ट गोष्ट आपल्याला इथं बघायची आहे की न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटनचा एक लॉ बघू आपण ग्रॅव्हिटेशनचा, की नेमकं त्या लॉ मध्ये काय सांगितलेलं. सो फर्स्ट आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतं. सपोज मी एक मास घेतला, याचा मास आहे m1, इथं मी सेकंड मास घेतला, याचा मास आहे m2, आणि दोघांमध्ये डिस्टन्स आपण घेतला, दोघांमध्ये डिस्टन्स आहे r. सो m1 आणि m2 दोघांमध्ये डिस्टन्स काय r. या सेंटर पासून या सेंटर पर्यंतचं डिस्टन्स आहे r. तर त्याने काय सांगितलं की या दोन मास मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करतात, ते एकमेकांना काय करतात, अट्रॅक्ट करतात. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करतात. तो जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे या दोघांच्या मॅसेसच्या प्रोडक्टला आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू. सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द product of the masses of the two planets and inversely proportional to the square of the distance between them. So न्यूटनने कॅल्क्युलेशन्स केले आणि त्यांनी सांगितलं इथं काहीतरी कॉन्स्टंट असेल आणि त्या कॉन्स्टंटला आपण नाव दिलं जी. आणि जी म्हणजे असतं तुमचं, जी ला आपण नाव देण्यात आलं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्याला नाव दिलं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. सो हे राहतं F इक्वल्स टू जी m1 m2 आपण आज. बेसिकली आपल्याला ग्रॅव्हिटेशनल हा पॉइंट बघायचा, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. सो ग्रॅव्हिटेशनल काय असतं, ग्रॅव्हिटेशनल फील्ड स्ट्रेंथ किंवा ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं. सो ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन आपण स्मॉल जी ने दाखवू शकतो. सो जसं कॅपिटल जी आपण ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटला दाखवतो तसं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन आपण स्मॉल जी ने दाखवायचं असतं. सो बेसिकली काय, सो आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स माहिती आहे एखाद्या ऑब्जेक्टचं काय जी. जर मी सपोज एक पृथ्वी घेतली आणि पृथ्वीचा मास मी कॅपिटल एम घेतला, इथं एक माणूस उभा आहे सरफेसवर, त्याचा मास मी स्मॉल एम घेतला आणि या दोघांमध्ये डिस्टन्स किती, रेडियस, पृथ्वीची रेडियस r आहे. सो ते तेवढं डिस्टन्स r झालं. So gravitational force का mass of the earth into mass of that boy upon distance between two r चा square. R is the radius of earth. Okay. But also मी बघतो की फोर्स म्हणजे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स झाला, पण ग्रॅव्हिटीच मुळे एक फोर्स अजून तयार होतो आणि तो असतो वेट. आताच मी तुम्हाला समजून सांगितलं की वेट आणि मासचं काही रिलेशन, आणि तो पण ग्रॅव्हिटीचाच फोर्स आहे, हा पण ग्रॅव्हिटीचाच फोर्स. दोन्ही फोर्स सेम पाहिजे, याच्यावर लागलेले दोन्ही फोर्स सेम पाहिजे. मग त्या माणसावर अजून एक फोर्स लावला F इक्वल्स टू mg, हे दोन्ही फोर्स सेम पाहिजे. सो mg इक्वल्स टू काय आलं, gm अपॉन r स्क्वेअर. सो m गेट कॅन्सल. सो ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन gm अपॉन r स्क्वेअर, हा ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आला gm बाय r स्क्वेअर, वेअर m इज व्हॉट, मास ऑफ प्लॅनेट, त्या प्लॅनेटचा मास आहे, अँड r इज व्हॉट, रेडियस ऑफ प्लॅनेट. आता इथे मी अर्थ घेतलं होतं म्हणून मी अर्थ पण एक रॅन्डम जनरल फॉर्म्युला तयार केला. सो g इक्वल्स टू gm बाय r स्क्वेअर. सो वेअर g इज द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, तो सगळीकडे युनिव्हर्सल कॉन्स्टंट होतं. m इज द मास ऑफ द प्लॅनेट अँड r इज द रेडियस ऑफ दॅट प्लॅनेट. ज्या पण प्लॅनेटवर आपल्याला ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काढायची, त्याच्यात हा फॉर्म्युला आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. सो आता याला मी थोडं मॉडिफाय करतो बघा. सो g इक्वल्स टू तुमचं आलं gm बाय r स्क्वेअर. बट तुम्हाला माहिती डेन्सिटी इक्वल्स टू व्हॉट, मास अपॉन व्हॉल्यूम. सो डेन्सिटी इक्वल्स टू मास, पृथ्वीचं व्हॉल्यूम काय 4/3 पाय r क्यूब, कारण एक स्पियर म्हणून कन्सिडर करतो, सो हे घ्यावं लागेल. सो बेसिकली मी काय करतो, m ची व्हॅल्यू काय येणार. सो m इक्वल्स टू रो 4/3 पाय r क्यूब, ही व्हॅल्यू मी याच्यात टाकतो. सो g इक्वल्स टू
जी बाय आर स्क्वेअर, एम ची व्हॅल्यू टाका, रो 4/3 पाय आर क्यूब. स्क्वेअर आणि क्यूब एकमेकांना काय करतील, कॅन्सल करतील, तर फक्त काय राहील वरती आर राहील, आणि म्हणून जी इक्वल्स टू काय 4/3 जी रो पाय आर. हा एक फॉर्म्युला आला. सो दिस इज ऑल्सो अनदर फॉर्म्युला ऑफ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. सो हा एक फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे आणि हा एक फॉर्म्युला माहित पाहिजे. बोथ आर द इम्पॉर्टंट फॉर्म्युला. मग आता आपण बघू, ओके पृथ्वीच्या जर तो माणूस एकदम एक्झॅक्टली पृथ्वीवर आहे तर हा फॉर्म्युला आपण युज करू शकतो. पण व्हॉट इफ द माणूस तो पृथ्वीवर नाही, काही हाईट वर आहे, विमानाने थोडं वरती गेला, तिथं मग ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन तोच घ्यायचा का? कारण आपण आज सरफेस वर घेत राहतो, मग वरती गेलं तर ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन चेंज होईल का? एक्झामाइन करू. सो लेट अस चेक द थिंग्स. कारण फिजिक्स जर सेम आहे तर सगळ्या गोष्टी नीट पाहिजे. सपोज ही तुमचं अर्थ आहे, अर्थची रेडियस आहे आर. माणूस इथं गेला किंवा इथं एखादा सॅटेलाइट आहे किंवा इथं माणूस उभा आहे. ओके, सो त्याची हाईट आहे पृथ्वीच्या सरफेस पासून एच, म्हणजे एवढं डिस्टन्स काय झालं, आर प्लस एच एवढं डिस्टन्स झालं. या पृथ्वीच्या सरफेसवर त्याचं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन होतं जी मे. सो जी इज द ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आणि मग इथं त्याचं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन आपण घेऊ जी एच. सो ऍट हाईट एच त्याचं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन जी एच राहील. सो सॉल्व्ह करू आपण. सो आपल्याला माहिती जी इक्वल्स टू काय, जीएम अपॉन आर स्क्वेअर. मला सांगा ऍट हाईट एच काय राहील, जी तर कॉन्स्टंट राहील, मास पण कॉन्स्टंट राहील, चेंज काय होईल डिस्टन्स. सो आर प्लस एच चा काय राहील, स्क्वेअर राहील. जस्ट मी आता ह्या व्हॅल्यूज एकमेकांत पुट करतो. सो जीएच अपॉन जी जर मी घेतला, जीएम अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन जीएम अपॉन आर स्क्वेअर, जीएम जीएम काय होईल कॅन्सल होईल, आणि इथं काय राहील आर स्क्वेअर अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो मी याला कशा पद्धतीने लिहू शकतो. सो इथं जर मी आर स्क्वेअर कॉमन काढला, खालून आर स्क्वेअर कॉमन काढला, सो 1 प्लस एच अपॉन आर ब्रॅकेट स्क्वेअर असू शकतो. आर स्क्वेअर काय झाला, कॅन्सल झाला. हा एक फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, याच्यावरून मी अजून याला सॉल्व्ह करतोय. सो ही गोष्ट झाली. सो बेसिकली जीएच अपॉन जी याला मी असं लिहू शकतो 1 प्लस एच अपॉन आर रेस टू -2, कारण इथं अपॉन स्क्वेअर आहे, वरती जाऊन काय होईल -2 राहील. ओके, सो मी आता काय अज्युम करणार की आर रेडियस खूप मोठी हाईट पेक्षा, त्यांना हाईट एवढीच आहे, आपण विमानाने थोडंफार वरती जाऊ, पण पृथ्वीची तर रेडियस खूप मोठी. सो ही गोष्ट आहे. सो बेसिकली एच अपॉन आर हा खूप लहान राहील 1 पेक्षा. मग बायनोमियल एक्सपान्शन जर मी वापरलं, सो जीएच अपॉन जी इक्वल्स टू 1 मायनस 2h अपॉन आर. तुम्ही 10th ला शिकले बायनोमियल एक्सपान्शन, पुढचे टर्म्स मी इग्नोर करणार आणि याच्यावरून -2 इथं आहे ना, हा एक फॉर्म्युला तयार होईल. सो हा पण एक फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. मग हाईट वर जर काढायचंय, सो हाईट इक्वल्स टू सरफेसचं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन इन ब्रॅकेट 1 मायनस 2h अपॉन आर. इथं मायनस होतंय, म्हणजे जसं जसं हाईटच्या वरती जाऊ तसं तसं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन कमी होत जातं. सगळ्यात जास्त म्हणजे पृथ्वीच्या सरफेसवर ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू राहते, पण जसं जसं आपण आता वरती जात जाऊ तसं तसं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काय होत जाते, कमी होत जाते. हे खूप इंटरेस्टिंग. आणि हा फॉर्म्युला एसपीआयच्या एक्झाम मध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे. सो हे खूप इम्पॉर्टंट. ओके, बरं सर आम्ही आता हे बघितलं, पण व्हॉट इफ आय गो डीप डाऊन इन द अर्थ. जर मी खाली गेलो, आता मी वरती गेलो तर ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन कमी होत जाते. मग मी खाली गेलो सेंटरकडे, तर ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन वाढत जाईल का? लेट अस चेक द थिंग्स की वाढत जाणार का नाही जाणार. सो बघा, आता मी याला एकदम भारी सॉल्व्ह करतो. सो बेसिकली इथं मी एक काय घेतो, अर्थ घेतो, अर्थचं मटेरियल. आता मी मटेरियलच्या आतमध्ये जातोय. आता मी वरती जात होतो तेव्हा अर्थचं मटेरियल नव्हतं, तिथं एअर लागत होतं. इथं काय पृथ्वी होतं, अर्थ होतं, आणि तिकडून वरती एअर लागत होतं. आता मी पृथ्वीच्या मटेरियलच्या मध्ये जातोय. सो टोटल ही रेडियस आहे आर. ओके, सपोज एवढं डिस्टन्स जर डी घेतलं मी, ऍट डेप्थ डी ला खाली कोरलं, आणि इथं जाऊन तो माणूस असा उभा राहिला डेप्थ वर. सो ही रेडियस किती झाली, आर मायनस डी. याची पण डेन्सिटी रो आहे, याची पण डेन्सिटी रो आहे, कारण सेम अर्थ आहे, मटेरियल पण सेम आहे. सो ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनचा हा एक फॉर्म्युला मी आता लिहिला होता,
4/3 g रो पाय r हा फॉर्म्युला लिहिला होता. सो ऍट डेप्थ d ला, सो हा सरफेस वरचा फॉर्म्युला झाला. डेप्थ d ला gd इक्वल्स टू 4/3 g रो पाय r मायनस d हा फॉर्म्युला तयार होईल. ओके, कारण त्याच मटेरियल मध्ये जातोय आपण, वेगळं मटेरियल नाही, म्हणून हा फॉर्म्युला डेन्सिटी घ्यावी लागली, कारण सेम मटेरियल मध्ये जातो. सो काय, मी जीडी अपॉन जर जी केलं, सो बाकीचे टर्म्स कॅन्सल होईल, आर मायनस डी अपॉन आर हा फॉर्म्युला तयार होतो, म्हणजेच 1 मायनस डी अपॉन आर हा फॉर्म्युला तयार होतो. सो जीडी इक्वल्स टू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ऍट डेप्थ डी इक्वल्स टू ओरिजिनल ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ऑन सरफेस इन ब्रॅकेट 1 मायनस डी बाय आर. इथं पण आपण बघितलं, इथं पण मायनस साइन येत आहे, म्हणजे जसं जसं मी खाली जातोय तसं जसं इथं पण ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन काय होत जात आहे, कमी कमी होत जात. सो मी जर वर पण जात राहिलो तरी ऍक्सेलरेशन काय होत आहे, कम होत आहे, खाली जातोय तरी ऍक्सेलरेशन काय होत जात आहे, माझं कमी कमी होत जाते. म्हणजे सगळ्यात जास्त ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू ऑन द सरफेस ऑफ द अर्थ आहे, आणि ती आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो दिस इज व्हॉट द एंटायर थिंग अबाउट द ग्रॅव्हिटेशन. हे पण फॉर्म्युला एसपीआय च्या एक्झामला विचारलं गेलेलं आहे. सो या पद्धतीने तुम्ही याची डेरिव्हेशनची प्रॅक्टिस करा. काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका, आणि याच्यावर रिलेटेड जास्तीत जास्त एमसीक्यू पीवायक्यू तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. बट ग्रॅव्हिटेशन मध्ये एसपीआय साठी या चॅप्टर मधून तर एवढ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे, आणि ते मी प्रॉपर चॅनलने तुम्हाला प्रूव्ह करून समजून सांगितलंय. आय होप तुम्हाला क्लिअर झाले असतील. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये पटकन ते डाऊट्स आपले पुटअप करू शकता. सो थँक्यू.